नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय दुपारी 4च्या बातम्या. या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत आत्ता या क्षणापर्यंत दिवसभरात ज्या कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या सगळ्या बातम्या. सुरुवात करूयात नागपूरच्या बातम्या. नागपूरच्या भंडारा महामार्गावरील कापसी मोहगाव इथे सोमवारी दुपारी सुरुची मसालेच्या कोल्ड स्टोरेजला लागलेली आग अद्यापही सुरूच असून शेजारी असलेल्या दुसरा कोल्ड स्टोरेजलाही या आगीमुळे आग लागली आहे. ही आग विझवण्यात व्यस्त असलेल्या 4 जवानांच्या अंगावर तिथला लाकडी स्लॅब आणि जळालेला भाग पडल्याने ते जखमी झालेत. मिरची भरलेल्या 6 माळ्याचे कोल्ड स्टोरेज जे आहेत त्या स्टोरेजला ही आग जी लागलेली ती किमान महिनाभर राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. हे स्टोरेज जमीनदोस्त होण्याचीच प्रतीक्षा करण्यात येते. मिरचीची साठवणूक इथे करण्यात आलेली होती, त्याचंच हे कोल्ड स्टोरेज होतं. ज्या कोल्ड स्टोरेजला आग लागली आणि ही आग विझवण्याचा प्रयत्न आता केला जातोय, पण ही आग इतकी भीषण आणि भयानक आहे की बाजूच्या असलेल्या कोल्ड स्टोरेजलाही यामुळे आग लागल्याचं कळतंय. आणि आता एकीकडे पहिली लागलेली आग विझवत असताना दुसरीकडे पसरलेली आग विझवण्याची जबाबदारी जी आहे ती अग्निशमन दलाच्या ताफेवरती येऊन पडलेली आहे. आणि आता ही आग किमान 1 महिना धुमसत राहील असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांकडून व्यक्त केला जातोय. नाही, याला आमच्या नागपूर अग्निशमन विभागाकडून काही अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची NOC देण्यात आलेली नाही व त्यावर अधिनियमांतर महाराष्ट्र फायर ॲक्टनुसार अधिनियमांतर्गत यावर कारवाई पण करण्यात आली आहे, कलम 6 नुसार, कलम 8(1) नुसार. पण सध्या प्रकरण कोर्टात असल्यामुळे त्यामध्ये अग्निशमन विभागाची कारवाई थांबवण्यात आली आहे. नागपूरच्या कापसी परिसरातील सुरुची मसाले कंपनीच्या कोल्ड स्टोरेजला आग लागली. आपण या ठिकाणी बघू शकतो गेल्या 3 दिवसापासून ही आग अशाच पद्धतीनं सुरू आहे. आणि या ठिकाणी हे जे कोल्ड स्टोरेज दिसतं आहे हे कोल्ड स्टोरेज गेल्या 3 दिवसापासून असंच या ठिकाणी आग सुरू आहे. फायर ब्रिगेडच्या वतीनं जवळ 50च्या वर गाड्या या ठिकाणी आल्या आतापर्यंत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण ही आग काही नियंत्रणात येत नाही आहे. आणि या ठिकाणी आग जी आहे ही 6 मजली हे जे कोल्ड स्टोरेज आहे या कोल्ड स्टोरेजमध्ये ही आग सुरू आहे. यापूर्वी ही 5 वर्षापूर्वी याच ठिकाणी कोल्ड स्टोरेजमध्ये आग लागली होती सुरुची मसाल्यांच्यात. आणि आता ही दुसरी आग लागली आहे. हे जे बांधकाम दिसतं आहे 6 मजली, या बांधकामाला कुठल्याही पद्धतीनं फायर NOC नव्हती. आणि या ठिकाणी प्रकरण जे आहे कोर्टात होतं, त्यामुळे फायर NOC नसताना यापूर्वी आग लागली असतानासुद्धा आपण पाहू शकतो परत एकदा हे बांधकाम झालं. आणि या ठिकाणी 50,000 पोती ठेवण्यात आली होती. यात बहुतांश आपण पाहू शकतो मिरची ठेवण्यात आली होती. आणि मिरचीसोबतच धने असतील, सुंठ असेल आणि यासोबत हळदसुद्धा मोठ्या संख्येनं ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे 50,000 पोती जळून खाक होण्याच्या मार्गावरती आहे. आणि महिनाभर जवळपास ही आग अशीच या ठिकाणी राहील, धुमसत राहील. आणि नंतर हे सगळं या ठिकाणी इमारत दिसते, स्ट्रक्चर दिसते आहे, हे जोपर्यंत खाली कोसळत नाही तोपर्यंत ही आग अशीच राहील असा त्या ठिकाणी कयास व्यक्त केला जातो आहे. यापूर्वी जी आग लागली होती ती आग अशाच पद्धतीनं जवळपास 20-25 दिवस चालली होती. आणि 20-25 दिवसानंतर या ठिकाणी स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर कोसळल्यानंतर ही आग जी आहे ही आग विझली होती. नियमबाह्य पद्धतीनं हे जे कोल्ड स्टोरेज आहे नागपुरात अनेक ठिकाणी आहे यांच्यावरती अशा पद्धतीनं नोटिसा पाठवल्या जाणार आहेत आणि कारवाईसुद्धा त्यांच्यावर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. व्हिडिओनी प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.